माझं नाव अभिषेक मधुकर चव्हाण. मी नेहरूनगर कोरडवाडी रोड हायवे स्टॉप येथे राहतो. मी रिक्षा धंदा करतो. रणजित मुसळे नावाचा एक व्यक्ती आहे, म्हणजे सावकारच आहे. त्याच्याकडून मी 11 जानेवारीला 10,000 रुपये घेतले होते आणि नितीन कांबळे त्याच्याकडून एक 10,000 रुपये घेतले होते. म्हणजे मला एक घरच्या पारंपरिक अडचणीसाठी लागले होते. तर 16 मे 2024 रोजी नितीन कांबळेला 18,000 रुपये दिलेत परत आणि रणजित मुसळेला 33,500 रुपये दिलेत. तर आता मागच्या 8 दिवसापासून दोघं पण माझ्याकडे यायला लागलेत आणि मला आता म्हणायला लागलेत की 30,000 रुपये तुझ्याकडे राहिलेलं आहे, व्याज आहे, दंड आहे. मागे येतात रिक्षात, म्हणजे समजा मी भाडे घेऊन चाललो कुठं तर मागे येतात, मारहाण करतात, खिशातून पैसे घेतात, मोबाईल काढून घेतात. काल सायंकाळी काहीतरी 8 वाजता ते नितीन कांबळे आला. त्याला 18,000 दिलेले असताना सुद्धा त्यांनी रिक्षा संध्याकाळी माझी 8 वाजता नेली आणि मला असं सांगितलं, आता जर तू इथून पुढे जर पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तक्रार केली तर तुला बघून घेईन, तुला मारून टाकीन, असं बोललेत. आता याविषयी तुम्ही कुठं कुठं तक्रार केलेली आहे? याविषयी मी बार्शी पोलीस स्टेशनला एक तक्रार केलेली आहे आणि निबंधक सहाय्यकडे एक तक्रार केलेली आहे. आता तुमची नेमकी मागणी काय आहे? माझी नेमकी मागणी अशी आहे, मला ह्यातून बार्शी पोलीस स्टेशन मी लवकरात लवकर सुटका द्यावी, अन्यथा मी बार्शी पोलीस स्टेशन समोर येऊन आत्मदहन करून घेणार. माझी एवढीच मागणी. मी नितीन कांबळे, मी जैन मंदिर कोरडवाडी रोडला राहतो. काल मी माझ्याबद्दल एक व्हिडिओ बघितला जो खोटा आहे. तो माझा म्हणजे विषय असा होता की 6 महिन्यापूर्वी माझा मित्रच आहे तो अभिषेक चव्हाण. त्याला मी एक दवाखान्याची गरज होती म्हणून एक 10,000 रुपये त्याला मी पैसे दिलते. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं होतं त्याला मी. त्यावेळेस त्यानं मला म्हणला की बाबा पैसे दे मला, मी देतो. ज्यावेळेस ॲक्च्युली मला आत्ता गरज आहे, मी 2 दिवसापूर्वी त्याच्याकडे मी पैसे मागायला गेलो होतो. त्यानं आणि त्याचे वडील मला म्हणले की तुझे पैसे काही नाहीत आमच्याकडे, तू आमच्याकडे येऊ नको, आता तुझ्यावर खोटा गुन्हे दाखल करेल असे मला त्यांनी धमकी दिली व मारहाण म्हणजे धक्काबुक्की केली त्यांनी मला. आणि माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत त्यांनी सावकारकीचे. साहेब मी सध्या साधा रिक्षावाला आहे आणि तो बी मित्रच आहे माझा, तो काय म्हणजे असं लांबचा नाही. माणुसकीच्या नात्याने मी त्याला पैसे दिले, पण त्यानं हा चुकीचा व्यवहार केलेला आहे आणि चुकीचा व्यवहार करून त्यानं माझ्यावर असे खोटे आरोप केलेत. ते सगळे खोटे आहेत. मी बार्शी पोलीस स्टेशन साहेबांना सांगू इच्छितो की ह्या गोष्टी शहानिशा करून मला योग्य ते न्याय द्यावा, हीच विनंती.